येणाऱ्या विधानसभेमध्ये स्वबळाचा नारा देणार आहे, त्यांना घेऊन काय या शेतकरी आम्ही शेतकरी मजूर कष्टकऱ्यांचा विचार घेऊन समोर जाणार आहोत. माझं असं मत आहे की आखरी मुद्द्याची सहमत जर झालं सगळं तर मग आपण ते सगळं करू शकतो. मुद्दा महत्त्वाचा आहे आणि आम्ही मुद्द्यावर लढू. दिव्यांग जे महामंडळ आहे, अपंगांना दिव्यांगांना तिथून लोन प्रक्रिया दिली जाते उद्योगासाठी, मात्र त्यामध्ये एक जाचक अट आहे की म्हणजे 2 शासकीय जामीनदार त्यांना पाहिजे. ते रद्द करू आपण, ते मागणी आहे. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हे भांडण नाटक आहे, ही नौटंकी आहे असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी परवाच वक्तव्य केलं. तर ही नौटंकी आहे का, तुम्हाला काय वाटतं? मला एवढं संशोधन नाही आहे, एवढं आम्ही अभ्यासात, पण तेवढा अभ्यास करायला वेळच कुठं आहे. इथं रोज कष्टकरी काम करायचे, रोज ग्रहाने ऐकता ऐकता आमचं सगळं वाटोळं होऊन जातं आहे. त्याच्यानं एवढं काही संशोधन करत सुरू करायचं. प्रस्तावना तर काही नाहीच आहे ना. नाही ठीक आहे. त्यांनी नका म्हटलं पत्रकार परिषद घ्यायला, पण आता ते तुमचे आवडते जास्त दिसतात. 9 ऑगस्टला एक अतिशय सामान्य घटकांच्या संदर्भातलं आपलं आंदोलन आहे संभाजीनगरला. आपण जर पाहिलं तर या 75व्या वर्षामध्ये श्रममूल्य जपलं जात नाही. जो अधिक कष्ट करतं तो उपाशी मरतं, जो बेमानीनं जगतं तो अधिक चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये आयुष्य आरामानं जगत आहे. या दोनमधली मोठी तफावत आता आपण जर पाहतोय, इथं जाती धर्माची विषमता किंवा वाद निर्माण केला जातं, पण खरी विषमता आर्थिक विषमता आहे. अधिक कष्ट करणाऱ्याला काय भेटलं आणि काहीच कष्ट न करणाऱ्याला काय भेटलं, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि म्हणून इथं रिक्षावाला असेल, ॲटो चालक असेल, जो रोज मेहनत करून आपला व्यवसाय करतं आणि पोट भरतं आहे, आपलं आयुष्य पूर्ण करतो आहे. दगड फोडणारा आमचा वडर समाजाचा माणूस असेल, शेतकरी असेल, मजूर असणार, तुमच्या अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर असणार, रोजगार सेवक असेल आणि कंत्राटी कामगार असेल. या रेस्ट हाऊसमधल्याही मला वाटते कामगाराला जे पेमेंट काढलं जातं ते 22,000 आणि रेस्ट हाऊसवाल्याच्या कंत्राटी कामगाराच्या हाती देतं 8,000. म्हणजे काम करणाऱ्याला पैसे कमी मिळतं आणि एजन्सीला जास्त पैसे भेटतं. गुड गव्हर्नर जे म्हणतोय ते संपलेलं आहे. योजनेचं शासन किंवा शासन म्हणजे योजना, आणि त्या कोणासाठी तर बऱ्यापैकी काम न करणाऱ्यासाठी जास्त योजना. म्हणजे इथं ST ड्रायव्हर म्हणतो आहे आम्हाला 2,000 वाढवून दिले तरी पोट भरतं आहे आमचं. त्याला 2,000 वाढवून द्यायची ताकद सरकार ठेवत नाही आणि 1,500 रुपये लेट लाडकी म्हणून जाहीर करतं. अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आमचं असं म्हणणं आहे का दुधाला भाव द्या, शेतीमालाला भाव द्या, त्या कामगाराला मजुरी द्या, जे काही चालक असेल त्याच्या संदर्भात काहीतरी नवीन धोरण घ्या. कष्ट करणाऱ्यासाठी एखादी योजना असली पाहिजे ना. पैसे नसन तर मी त्यांना चांगला सुझाव दिलेला आहे. मुंबईला राज्यपालाचा बंगला 40 एकरावर आहे आणि राज्यपालाला 40 एकर कशाला पाहिजे. ते जरी विकलं तर एखादा लाख कोटी भेटते. त्याला चांगला बंगला स्पेशल बांधून द्यावा 4-5 मजलीचा, आणि ती जागा जर आम्ही पाहतोय ती जरी यूज केली तर कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना आली पाहिजे. देशामध्ये अधिक श्रीमंत होत चालला आहे. 5,000 कोटी अंबानी जर आपल्या मुलावर खर्च करत असेल, आणि दुसरं जर आपण पाहिलं तर 5-6 पारसी लोकांजवळ 6,000 एकर जमीन मुंबईची आहे. 5-6 पारसी लोकांजवळ. एकट्या गोदरेज कंपनीजवळ 3,000 एकर जमीन आहे. 6,000 एकर मुंबईतली महत्त्वाची जमीन, जे इंग्रजांच्या अतिशय बेमानी करून, आमच्यासोबत बेमानी करून त्या पारसी लोकांनी हुतात्म्यांना कशा पद्धतीनं छळ केला, अशा लोकांना बक्षीस म्हणून इंग्रजांनी दिली. का सरकारनं जमा केली नाही. म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पाय पसरवले जागा नाही. कष्ट करणाऱ्याला साधं 1 BHK घर भेटणं कठीण झालं. तर अशा सगळ्या विरोधात एक कष्ट करणाऱ्यांची एक मूठ, ते जाती धर्मावर आधारित नसेल, तिथं जातीचे प्रश्न आम्ही छेडणार नाही.
धर्म म्हणून आम्ही हे प्रश्न छेडणार नाही, तर कष्ट करणाऱ्यांच्या श्रममूल्य जपल्या गेले पाहिजे, त्याचा वाटा त्याला भेटला पाहिजे. आणि मग आमचा वाटा किती आहे बजेटमध्ये, आम्ही सरकारला विचारतोय. शेतकऱ्याचा वाटा किती आहे, दिव्यांग बांधवाचा वाटा किती आहे, काम करणाऱ्या मजुराचा वाटा किती आहे, त्या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.